बऱ्याचशे लघु आणि मध्यम उद्योग असतात ना, त्यांना ऑटोमेशनवरती, टेक्नॉलॉजीवरतीच पैसे स्पेंड करणं म्हणजे चूक वाटते. अरे कशाला टाकायचे? एक माणूस टाका, तो अकाउंटिंग करतो, काही गरज नाही आपल्याला. किंवा एकाच माणसाला टाका, मग तो सगळं ते ट्रॅकिंग करतो, इनव्हॉइसेस बनवतो, मॅन्युअली सगळं होऊन जातं. कशाला आपण इन्व्हेस्टमेंट करायची सिस्टममध्ये? पण इथे आपण सगळ्यात मोठी चूक करतो. सिस्टम्स जर का टाकल्या आपण, टेक सिस्टम्स टाकल्या किंवा सॉफ्टवेअर घेतली ना, तर आपल्याला प्रोसेस ओरिएंटेशन करणं अत्यंत सोपं होऊन जातं. कारण त्या सिस्टम्समध्ये त्या प्रोसेस इनबिल्ट असतात. तशा पद्धतीने ते करतात. मग तुम्ही कुठल्याही प्रकारचं सॉफ्टवेअर घ्या. म्हणजे तुम्हाला अकाउंटिंगसाठी टॅली घ्या, जोहो घ्या, SAP परवडणार नाही, खूप महाग आहे. परंतु छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, या तुम्ही आरामात करू शकता. आणि अशा प्रकारचे ट्रॅकर्स, अशा प्रकारच्या सिस्टम्समध्ये इन्व्हेस्ट करणं आधी लक्झरी वाटायची, पण आता नेसेसिटी आहे. ते जर का तुम्ही केलं तर तुमचा जो त्याच्यामध्ये वेळ जातो आहे ना, तो वेळ कमी होईल. ते वेळ अत्यंत व्हॅल्युएबल आहे. त्याला आपण व्हॅल्यू करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पर्सन डिपेंडंट ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये चुका होऊ शकतात, त्याच्यामध्ये लिकेजेस होऊ शकतात. तो पर्सन समजा आला नाही की तो सोडून गेला, तर परत बॅक टू स्क्वेअर वन. मग नवीन माणसाला घ्या, त्याला शिकवा, त्याला तयार करा. याच्यापेक्षा प्रोसेसेस सिस्टम करून जर का बिझनेस पहिल्यापासूनच बनवला, तर तुमची सस्टेनेबिलिटी आणि स्केलेबिलिटी इज टेकन केअर ऑफ. हे लक्षात ठेव.